मकर राशी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल, त्यामुळे जानेवारीचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। मकर राशी या आठवड्यात मकर राशीचे लोक निरोगी राहतील। ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये योग्य संतुलन राखतील। या व्यतिरिक्त ते त्यांच्या आरोग्य राखतील। त्यांनी या आठवड्यात गुंतवणूक आणि गुंतवणुकीशी संबंधित सर्व भविष्यातील योजना गुप्त ठेवाव्यात। जर ते असे करण्यात अपयशी झाले तर त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून या योजनांचा फायदा घेतला जाऊ शकतो आणि तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात। मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय मिळू शकतो। जर तुमचा नातेवाईकांसोबत जमीन किंवा मालमत्तेचा वाद असेल तर या आठवड्यात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात। मकर राशीचे लोक त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह तीर्थयात्रेची योजना आखू शकतात आणि धार्मिक विधी करू शकतात। या आठवड्यात त्यांना सुस्त किंवा स्वतःमध्ये गुंतलेले वाटू शकते। असे असूनही त्यांना त्यांच्या प्रत्येक कामाबद्दल प्रशंसा हवी असेल। यामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अनावश्यक शंका घेणे टाळावे। त्याऐवजी तुमच्या अभ्यासाबद्दलचे कोणतेही प्रश्न सोडवणे आणि आवश्यक असल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तुमची पात्रता वाढवणे चांगले। मकर राशी आठवड्याची सुरुवात तुम्हाला एक आकर्षक अनुभव येईल, कारण वृषभ राशीतील चंद्र तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला प्रकाशमान करेल, सुंदर कल्पना आणेल आणि तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे सोपे करेल। जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या काळात तुम्ही एखाद्या विचारवंताला भेटू शकता। जेव्हा चंद्र मंगळवार आणि बुधवारी मिथुन राशीत असेल तेव्हा तुम्ही तुमच्या कामाला प्राधान्य देऊ शकता। आठवड्याच्या मध्यात सहकारी, वर्गमित्र आणि मित्रांचे ऐकणे आवश्यक आहे। तुम्ही भूतकाळातून शिकत आहात आणि रविवारी सिंह राशीतील पौर्णिमा तुम्हाला भूतकाळातील अयशस्वी संबंधातून पुढे जाण्यास मदत करतो। मकर राशीतील या आठवड्यात प्रामाणिकपणा स्पष्ट होतो। 26 जानेवारी रोजी मेष राशीत नेपच्यूनचे पुनरागमन तुमचे लक्ष घर, कुटुंब आणि तुम्हाला आधार देणाऱ्या अंतर्गत पायांकडे वळवते। भावनिक सुरक्षितता अमूर्त नसते, ती पद्धती, सीमा आणि आत्मविश्वास यातून निर्माण होते। 27 जानेवारी रोजी कुंभ राशीतील मंगळ प्लुटो युती तुमच्या मूल्यांना सक्रिय करते। पैसे, वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च केली जात आहे ते पहा। या निवडींवरून तुम्ही खरोखर कशासाठी उभे आहात हे दिसून येते। त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील पौर्णिमा जवळीक, असुरक्षितता आणि सामायिक शक्तीवर प्रकाश टाकते। जे बोलायचे आहे ते सांगा। येथे थेटपणा विश्वास मजबूत करतो आणि संबंध अधिक दृढ करतो। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत प्रभावशाली आणि ऊर्जेने भरलेला असेल। तुमच्या राशीत सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र यांचा 4 ग्रहांचा संयोग होत आहे। ही स्थिती तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व मजबूत करत आहे, परंतु त्यामुळे तुमच्या स्वभावात आक्रमकता देखील येऊ शकते। 26 जानेवारी रोजी चंद्र मेष राशीत आपला ऋतू सुरू करेल। 28 जानेवारी रोजी चंद्र वृषभ राशीत संक्रमण करेल। हा काळ प्रणय, डेटिंग आणि तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे। अविवाहित लोकांना प्रस्ताव येऊ शकतो। 30 जानेवारी नंतर किरकोळ वाद टाळा। करिअरच्या दृष्टीने मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुवर्ण काळ ठरू शकतो। लग्नात मंगळाचे उच्च स्थान, रुचक योग आणि सूर्य तुम्हाला अद्भुत नेतृत्व गुण देत आहेत। तुम्ही ऑफिसमधील सर्वात कठीण कामे देखील सहजपणे पूर्ण कराल। 26 जानेवारी रोजी घरातून काम किंवा मालमत्तेशी संबंधित कामात फायदे होतील। 28 आणि 29 जानेवारी रोजी तुमचे वरिष्ठ तुमच्या सर्जनशीलतेची आणि कल्पनांची प्रशंसा करतील। जर तुम्हाला पदोन्नतीची अपेक्षा असेल तर हा काळ अनुकूल आहे। 30 जानेवारी नंतर 6व्या घरात चंद्र आणि गुरुची युती शत्रूंना शांत ठेवेल, परंतु कामाचा ताण थोडा वाढू शकतो। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला असेल। या आठवड्यात कुटुंबासोबत शिस्त आणि वेळ घालवणे आवश्यक आहे। मकर राशीच्या व्यावसायिक आणि आर्थिक बाबी आणि कागदपत्रे हाताळताना सावधगिरी बाळगावी। नोकरी करणाऱ्यांना कामाचा ताण वाढू शकतो। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल। विद्यार्थ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे आणि उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे। मकर राशी 27 जानेवारी मंगळवारी कुंभ राशीत बुध आणि शुक्र राशीत एकरूप झाल्यानंतर येणाऱ्या ऑफरकडे लक्ष द्या। बुध बातम्या आणि ऑफर घेऊन येतो, तर शुक्र आर्थिक विपुलतेचे प्रतिनिधित्व करतो। शुक्र कुंभ राशीत असल्याने तुम्हाला मिळणारे आर्थिक यश
पारंपरिक मार्गाने किंवा तुम्ही अपेक्षा करत असलेल्या मार्गाने मिळणार नाही. या आठवड्यात तुम्हाला कुठे निर्देशित केले जात आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. विशेषतः जर तुम्हाला अचानक एखादी ऑफर मिळाली असेल असे वाटत असेल तर. कुंभ राशीची ऊर्जा अनेकदा तुमच्या स्वतःच्या योजनांपासून विचलित होणाऱ्या गोष्टी समोर आणते. तरीही ती तुम्हाला स्वप्नातील आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास मदत करते. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी अर्ज करण्याचा किंवा स्वतःचे कोणतेही पाऊल उचलण्याचा विचार करत असाल तर ही ऊर्जा त्यालाही पाठिंबा देते. फक्त अनपेक्षित गोष्टींसाठी खुले राहा, कारण या आठवड्यात तुम्हाला मिळणारी आर्थिक संधी तुम्हाला येणारी दिसणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने भरभराटीला पात्र आहात. या आठवड्यात शिस्त आणि दृढनिश्चयावर भर दिला जातो. शनीच्या स्थिर प्रभावामुळे काम करण्यासाठी पद्धतशीर दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास मदत करेल. नवीन जबाबदाऱ्या लवकर येऊ शकतात, म्हणून आमच्या कामांना प्राधान्य द्या आणि प्रलंबित प्रकल्पांना तोंड द्या. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि कल्पना सामायिक करणाऱ्यांसाठी सहकाऱ्यांसोबत सहयोग करा. आर्थिकदृष्ट्या आता सावध गुंतवणूक करण्याची वेळ आहे. समायोजन करण्यापूर्वी पोर्टफोलिओचा आढावा घ्या. वैयक्तिक नातेसंबंधांच्या आघाडीवर अर्थपूर्ण संभाषणांद्वारे सखोल संबंध निर्माण करा. कुटुंब आणि मित्रांसोबत मोकळेपणाने विचार सामायिक करा, ज्यामुळे बंध वाढतील. एकंदरीतच हा आठवडा मकर राशीसाठी शुभ असेल.